नमस्कार. आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. गेले अनेक वर्षापासून या देशामध्ये जनगणना झाली नाही. 2011 मध्ये जनगणना झाली, ती शेवटची होती. परंतु येणाऱ्या 2026 आणि 2027 वर्षी 2 जनगणना होणार आहेत. ही येणारी 2026 ची जनगणना ही मालमत्ते संबंधी आहे. आपल्या घरावरती नंबर पडतील, परंतु त्याचबरोबर घराचा मालकाची कुठल्या जाती समाजाचा आहे हे विचारण्याचा प्रयास ती लोक करणार आहे. त्यावेळेला तुम्ही कुठल्या धर्माचे आणि कुठल्या जातीचे आहे एवढं कळवा. घरामधले अनेक प्रश्न ती लोक विचारतील, घरी टीव्ही वगैरे काय आहे का त्या सांगा. परंतु 2027 ची जनगणना ही महत्वाची आहे. ती वैयक्तिकरित्या जनगणना होणार आहे. त्यावेळेला सावधगिरी आपल्या संपूर्ण आंबेडकर समाजाने, बौद्ध समाजाने करायला पाहिजे. पूर्वीसारखे ते पेपर घेऊन येणार नाही, तर एक लॅपटॉप असणार आहे, त्यांच्याकडे पॅड असणार आहे आणि त्याच्यावरती ती जनगणना करणार आहे. त्याच्यासाठी सावधगिरी राहणं खूप गरजेचं आहे. जे आपल्या समाजाशी कन्सर्न आहे त्याच्यामध्ये 2च प्रश्न सांगतील. सांगा त्यांना. धम्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहा आणि जातीच्या कॉलम मध्ये महार जातीचे आहे, मांग जातीचे आहे, चर्मकार आहे. ज्या काही जातीतून तुम्ही बौद्ध झालाय ते लिहिण्यासाठी विसरू नका. हे लिहिणं खूप गत्यंतर आहे. हे जर लिहिलं नाही तर फॉर्म इनकम्प्लीट होऊन तुमची गणना कुठंच होणार नाही. अनेक जण संभ्रम निर्माण करत आहे, परंतु हे भारतीय बौद्ध महासभेचं अधिकृत असं आव्हान मी तुम्हाला करू इच्छितो. दुसऱ्या भाषेमध्ये पाली या भाषेचा उल्लेख करा. आम्हाला मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे त्याच्यानंतर पाली येते. पाली हा शब्द पाली भाषेचा आम्ही अवगत आहोत असं लिहा. संपूर्ण धम्माच्या गाथा, त्रिशरण, पंचशील ह्या सगळ्या पालीमध्ये आहेत. म्हणून आपण काय खोटं सांगतोय अशातला गोष्ट नाही. पालीचा उल्लेख करा की जेणेकरून या देशामध्ये पालीचं पुन्हा एकदा पुनर्जीवन होईल और सरकारकडून त्याला मान्यता मिळेल. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.